नमस्ते. तर आज आपण आलो आहोत निमगाव सावा गावामध्ये. जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहे. त्याचप्रमाणे आपल्या बोरी गटातून जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कल्पनाताई काळे आणि संभाजी शेठ चव्हाण यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. तर इथं काही ग्रामस्थ उभे आहे, तर आपण त्यांना विचारूया नक्की जी उमेदवारी भेटली आहे त्याच्यामध्ये नक्की कोणाला असणार आहे. आपल्या इथं जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंगजी पवारसाहेब यांच्या ज्या सुनबाई आहेत त्यांना ती उमेदवारी नाकारण्यात आली आहे. तर निमगाव सावातील ग्रामस्थांचे याबद्दल काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी बरेच काही ग्रामस्थ आहेत, तर त्यांना विचारूया नक्की काय झालं. नमस्कार. तर आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहे. तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जुन्नर तालुक्याचे ज्यांनी 36 वर्ष राजकारणामध्ये आपले राष्ट्रवादीसाठीच दिले असे त्यांचे सुनबाई कविताबाई पवार यांना उमेदवारी नाकारण्यात आली. ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाकारण्यात आली म्हणजे ते पक्षाची चुकीचे तशी पक्षाने उमेदवारी कविताताईंना द्यायला पाहिजे, कारण साहेबांनी इथे विकास कामं केलेली आहे. त्यामुळं पक्षाने त्यांच्यावर अन्यायच केलेली आहे. आता याबद्दल असं जनमत सांगता येते की पवारसाहेब हे पक्षाचे एकनिष्ठ राहिलेले आहे, ते माघार घेऊ शकतात. याबद्दल तुमचं काय वैयक्तिक मत आहे? नाही, माघार नाही घ्यायला पाहिजे. विकास कामं केलेली आहे. कविताताई 100% निवडून येणार आहे. आता या जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेकडून माऊलीशेठ खांडागळे, पंचायत समितीमधून राजूशेठ गाडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कल्पनाताई काळे आणि संभाजी शेठ चव्हाण उभे आहेत. आणि अपक्ष म्हणून पांडुरंग पवारसाहेब यांच्या सुनबाई कविताताई पवार यांनी जो अर्ज भरला आहे त्यामध्ये वर्ष सोपवंत राहील. लोक विकास कामाच्या मागे राहणार. ज्यांनी विकास कामं केली ते लोक त्यांच्या मागे 100% राहणार. तर आपण इथं पाहत आहोत का निमगावची जनता ही पांडुरंग पवारसाहेब यांच्याच बरोबर आहे. तर अजूनही काही इथं ग्रामस्थ उभे आहेत, आपण त्यांना पण विचारू शकतो का नक्की या मतदारसंघात नक्की चालले काय. नमस्कार. तर जिल्हा परिषद निवडणुका लागल्या, तर या ठिकाणी ज्यांनी अध्यक्षपद निवडले 36 वर्ष राजकारणामध्ये आपलं राष्ट्रवादी काँग्रेससाठी दिले त्यांच्या सुनबाई कविताताई पवार यांना उमेदवारी नाकारण्यात आली. आपलं काय मत आहे? नाकारण्यात काय नाही, पण पक्षासाठी ना असं सुरुवात ठेवून नाकारणं हे सगळं चुकीचं जातं. ते पवारसाहेब तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्षांना त्यांनी विश्वासात घेऊन 15 दिवस अगोदर सांगितलं, साहेब तुम्हाला ही भेटणार नाही, तुम्हाला तालुकाभर काम करायचं आहे, तुम्ही आता वेळ शांत बसा. तर योग्य होतं. पण शेवटपर्यंत तुम्हाला फायनल आहे आणि ऐन वेळेस ते तिकीट कापलं. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे, मतदारांमध्ये सुद्धा रोष आहे. त्यामुळे निमगाव सावा हे गाव पूर्णपणे पवार साहेबांच्या पाठीशी उभा राहणार. हे निमगाव सावामध्ये कविताताई पवार यांना नक्कीच आघाडी भेटणार 100%. न भूतो न भविष्यात एवढं मतं देखील यावेळेस पवार साहेबांना भेटणार. या ठिकाणी अजून काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना पण विचारू. आत्ताच काही ग्रामस्थांनी सांगितलं की कविता पवार यांना निमगाव सावामधून तर नाही तर बोरी गटातून लीड भेटू शकतं का? होय, 100%. नक्की लीड भेटण्याचं कारण का बरं? नक्की का लीड भेटू शकतं? शेवटपर्यंत आणि आधी उमेदवारी करण्यात आली. मला पक्षाचे 40% कार्य करतो त्यांना विश्वासात पक्ष पाहिजे असतील 7 असे कार्यकर्ते जनतेसाठी सकाळी 7 वाजता गाडी चालू करून रात्री 15 वाजेपर्यंत पक्षाच्या सोबतच असतात आणि सगळ्या आपण शेठ बेनके आणि वळसे पाटील यांच्या नावाने श्रद्धांजलीची सुरुवात करायची. तर संध्याकाळी एखाद्याला अंदाजा वाळून श्रद्धांजली त्यांच्या नावाच्या दिवसाची शेवट करायचा असा कार्यक्रम. शिवाय 40 वर्ष राजकारणाचा
त्यांना मिळालेल्या संधीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून संपूर्ण गावाचा विकास केला. आता दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी याही 2 महिने होता तर काही गावांना शब्द दिले विकासाचे. आमच्या गावात सांगायचे आहे आम्हाला गावकऱ्यांना त्यांनी आमच्या सभामंडपवाला खूप पाहतो सांगितलं आणि 2 महिन्यात त्यांनी तो अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्हाला उपलब्ध करून दिला. साहेबांनी 50 लाखाचा नाही तर साहेबांनी 65 लाखाचा सभामंडप मंजूर केलेला आहे. 50 लाखाचा शब्द होता पण त्यांनी 65 लाखाचा मंजूर केला. हां. तसंच दुसऱ्याही गावांमध्ये विकासाचे लोकांना शब्द दिलेले आहेत का मी तुमचा रस्ता करतो, कुणाच्या पाण्याच्या समस्या असतील, कुणाच्या रस्त्याची समस्या असेल, या अडचणींचं काय, या समस्या पूर्ण करण्यासाठी आम्ही राहिलेला या गावाचा आता तुमच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य होते अर्थातच पवार. आपण अजून काही ग्रामस्थांना विचारूया. एक युवा नेतृत्व आहे आपल्याकडं. तर ही जी जिल्हा परिषद निवडणूक आहे ही धनशक्ती विरुद्ध निष्ठाची असणार का? दोन जागी झाले, घड्याळ आणि तुतारी हे 2 जागी झाल्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा अट्टहास होता की बाबा साहेब तुम्ही तुतारीसोबत थांबा. पण साहेबांनी पक्षनिष्ठा किंवा बेनके परिवारावरती असलेलं प्रेम जे आहे ते प्रेम लक्षात घेता नाही मला त्यांच्यासोबतच थांबावं लागेल ही भूमिका त्या ठिकाणी घेतली. पण आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची ही भूमिका होती की साहेबांनी शरद पवार साहेबांसोबत थांबायला हवं होतं आणि साहेब जर शरद पवार साहेबांसोबत थांबले असते तर त्यांचा विकास पाहता त्यांनी केलेला विकास लक्षात घेतला तर पूर्वपट्ट्यात आजपर्यंत पूर्वपट्ट्याला कधीही विधानसभेची संधी त्या ठिकाणी आली नाही. पण साहेबांच्या माध्यमातून ती विधानसभेची संधी त्या ठिकाणी आली असती. साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत बेनके परिवार आहे, बेनके परिवारातील उमेदवार आहेत, तोपर्यंत मी स्वतः आमदारकीचं स्वप्न त्या ठिकाणी पाहू शकत नाही. ते जे सांगतील ते ऐकण्याची मानसिकता माझी त्या ठिकाणी असेल. म्हणजे एवढा मोठ्या प्रमाणावर जर त्याग ज्या माणसाचा असेल आणि ऐन वेळेला तुम्ही त्या माणसाला चला ठीक आहे तिथे एवढा समजूतदार माणूस म्हणजे पाठीमागं बाळासाहेब बरे यांना उमेदवारी ज्यावेळेस दिली गेली त्यावेळेस पांडुरंग पवार साहेबांना थांबायला सांगितलं, त्यांनी त्यावेळेस थांबून घेतलं. त्यावेळेसही त्यांच्यामध्ये ती क्षमता होती अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरून ते निवडून येऊ शकले असते. पण कुठंतरी पक्ष शिस्त पाळायची या भावनेपोटी त्यांनी त्या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरायचं टाळलं आणि बाळूबडे यांना पाठिंबा त्या ठिकाणी दिला. पण आपण ती लढत पाहिली की बाळूबडे यांचं काय झालं. म्हणजे कुठंतरी लोक त्या ठिकाणी नाराज होत असतात की एखादं चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि तुम्ही त्यांना वारंवार डावलताय. तर ते वारंवार डावलण्यामागचं कारण तरी तसं असावं की बाबा चला या माणसाने कुठंतरी पक्षाला वारंवार वेठीस धरले, त्या माणसाने पक्षाची कायम गद्दारी केली. अशा माणसाला तुम्ही उमेदवारी नाकारली तर ठीक आहे, पण एवढ्या पक्षनिष्ठ असलेल्या माणसाला उमेदवारी का आणि कुठल्या कारणाने नाकारावी. असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीनं राष्ट्रवादी काँग्रेससाठी 36 वर्ष देऊन जर त्यांना जर उमेदवारी द्यायचीच नव्हती तर 15 दिवस अगोदर बोलले असते तर नक्कीच पवार साहेबांनी काहीतरी निर्णय घेतला असता. तर एक कार्यकर्त्यांचे आग्रह असतील पवार साहेब हे कविताताई पवार हे नक्कीच माघार घेणार नाही तर नक्कीच अपक्ष म्हणून लढतील आणि ते बहुमताने निवडून येतील अशा निमगाव सावा ग्रामस्थांनी उद्या सांगितले आहे. धन्यवाद.